फटाफट उपवासाचा चॉकलेट लाडू बनवूया। इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये घालू ओल्या नारळाचा किस। 1 वाटी इथं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। कढईमध्ये घालण्या अगोदर इथं मी 1 चमचा तूप सुद्धा घातलेला आहे। आता या तुपावरती हा नारळाचा किस परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। बघू शकता मस्त असं तुपामध्ये एक 5 मिनिट तरी हा नारळाचा किस परतून घ्यायचा। बघा इथं 5 मिनिटं मी तुपावरती नारळाचा किस परतून घेतलेला आहे। त्यामध्ये घातली 1 वाटी साखर। हा ओल्या नारळाचा किस आहे त्यामुळे 1 वाटी साखर घालायची आहे। बघू शकता अगदी लालसरपणा आलेला आहे। चॉकलेट न वापरता चॉकलेट लाडू कसे बनवायचे पाहतोय आपण। आता इथे आपल्या या सारणामध्ये मी अर्धी वाटी मलाईसहित दूध घातलं होतं। दूध घालून झाल्यानंतर त्यामधलं सगळं मॉइश्चराइज आटून दिलं आणि इथं आपलं मिश्रण जे आहे ते कढईला सोडेपर्यंत इथं आपण परतून घेतलं आणि आता इथं तूप लावलेल्या डिशामध्ये मिश्रण काढून घेतलं। डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर तो त्रिकोणावर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायला मिळेल। तर हे सगळं काढून घेतलेलं मिश्रण एका डिशमध्ये थापून घेतलं। याला एक 2 ते 3 तास थंड करून घेतलं। वरून खसखस पेरली। मस्त अशा वड्या पाडल्या एकसारख्या आकाराच्या आणि आता याचेच लाडू वळून घ्यायचे। एकसारखा आकार यावा म्हणून लाडू वळून घेतले। मस्त असे लाडू दिसतात। वड्या पाडा, लाडू वळा। मस्त असे चॉकलेट लाडू तयार झाले। सबस्क्राईब करा।